नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दक्षिण कर्नाटक येथील पारंपरिक पदार्थ गोड शाक तयार करूया. चित्पावनी भाषेत शाक म्हणजे आमटी. आजच्या पदार्थाचे नाव आहे गोड शाक, पण ही आमटी नाहीये. ही एक प्रकारची खीर आहे. दोडके, रताळी, दुधी भोपळा, लाल भोपळा, काकडी, वाळूक यासारख्या कोणत्याही प्रकारची एक फळभाजी घालून खीर तयार केली जाते. दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये नव म्हणजेच देवीचा सप्तशती पाठ केला जातो. हा सप्तशती पाठ गणेश चतुर्थीनंतर कधीही केला तरी चालतो. पितृपक्षात हा पाठ करत नाहीत. त्यानंतर आश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा सप्तशती पाठ करतात. त्यावेळी नव्याचा उब्बेरू हा पदार्थ तयार करतात. नवे तांदूळ आणून ते खोबऱ्याच्या रसामध्ये चांगले मऊसर शिजवतात. म्हणजेच जाडसर अशी भाताची पेस्ट तयार करतात. या उब्बेरोवर वाढायला ही गोड शाक केली जाते. देवीला हा उब्बेरो आणि गोड शाकाचा नैवेद्य केला जातो. तर आज मी ही रेसिपी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. ही खीर चवीला खूपच छान लागते. चला तर आता आपण सुरुवात करूया. मी आज दुधी भोपळ्याची गोड शाक तयार करणार आहे. यासाठी एक दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याची साले काढली आणि याप्रमाणे हा दुधी भोपळा चिरून घेतला आहे. या पद्धतीप्रमाणे दुधी भोपळा चिरून घ्यायचा आहे. या पातेल्यामध्ये आपण खीर करूया. यासाठी या दुधी भोपळ्याच्या फोडी या पातेल्यामध्ये घालते. आता फोडी बुडेपर्यंत आपण यामध्ये थंड पाणी घालूया. हे भांडे गॅसवर ठेवले आहे. या दुधी भोपळ्याच्या फोडी आपण चांगल्या शिजवूया. फोडी शिजेपर्यंत आपण खोबऱ्याचे वाटण तयार करूया. एक ओला नारळ खवून घेतला आहे. 2 चमचे वेलची पावडर आणि 4 मोठे चमचे तांदूळ घेतले आहेत. आता हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून बारीक वाटूया. आता हे खोबऱ्याचे वाटण तयार आहे. हे बघा, या दुधी भोपळ्याच्या फोडी आता चांगल्या मऊसर शिजल्या आहेत. यामध्ये एक मोठी वाटी भरून गूळ घालते. गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हे खोबऱ्याचे वाटण यामध्ये घातले आहे. आवश्यकता असेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. आता आपण ही खीर काही वेळ शिजवूया. यामध्ये 1 वाटीभर पाणी घालते. ही खीर शिजत असताना मध्ये मध्ये आपण ढवळायचे आहे. यामुळे बुडाला करपत नाही. खीरीला छानसा रंग येण्यासाठी 1 चमचाभर हळद घातली आहे. चिमूटभर मीठ घालूया. गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्यामुळे चव आणखी चांगली येते. ही खीर 8 ते 10 मिनिटे चांगली उकळूया. ही खीर चांगली उकळल्यामुळे याला दाटपणा येतो. तांदूळ घालण्याऐवजी तुम्ही 2 चमचे तांदळाचे पीठ पाण्यात मिक्स करून घालू शकता. ही गोड शाक तुम्ही आंबोळीसोबतसुद्धा सर्व करू शकता. ही गोड शाक अशीच प्यायलासुद्धा खूपच छान लागते. आज मी ही गोड शाक आंबोळीसोबत सर्व केली आहे.
तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की करून बघा आणि जेव्हा कराल तेव्हा अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.